आणि कुसरून मायादेवी कुसरून टॉस विन आणि फील्ड फर्स्ट. तर सचिन तू मध्ये गाजवलंस तू आज तुला खांद्यावरती घेतलाय. 6 चेंडू मध्ये तू 4 धावा नाही दिल्यास. कुसरून वर्सेस तर पुढील मॅच कुसरून विरुद्ध वन साइड जिवाळा. तर राजेश सर एक विनंती असेल, अंपायर म्हणून जायचं आहे तुम्हाला. अंपायर म्हणून जायचं आहे, एक विनंती आहे तुम्हाला प्लीज. एक कमिटीकडून तुम्हाला रिक्वेस्ट असेल, अंपायर म्हणून जायचं आहे लवकरात लवकर. वेलकम राहुल, वेलकम. यायचं आहे मैदानामध्ये, यायचं आहे, जायचं आहे. चालेल चालेल, काच लागलेली आहे तर आराम करायचा आहे. मैदानामध्ये खेळायचं सुद्धा नाही आणि मैदानामध्ये यायचं सुद्धा नाही. राजेश सर जायचं आणि अजून भरत प्लीज अंपायर म्हणून जायचंय प्लीज. भरत रिक्वेस्ट असेल तुम्हाला कमिटीकडून, एक विनंती असेल, जायचंय लवकरात लवकर. मॅच चालू करायचे, बॉल पाठवायचे आहेत मैदानामध्ये. तिथे ठेवलेला असेल बघा एका साईडला, एक बॉक्स ठेवलेला आहे तिकडे एका साईडला, तिथून बॉल घ्यायचे. अंपायर लवकरात लवकर जायचंय. तर वन साइड जिवाळा अतुल भालेकर. अतुल भालेकर हा ब्रँड आहे, म्हणजे बनपुरीचा राजा. जसा लालबागचा राजा आपल्याकडे आहे ना, तसा हा बनपुरीचा राजा आहे. आणि खूप लोकांना यांनी आहे ना क्रिकेट काय असतं ना हे समजवलं, आणि खूप लोकांना मार देऊन यांनी क्रिकेट खेळून त्यांच्याकडून त्यांनी करून घेतलंय आणि त्यांनी एक स्वतःची टीम बनवली. तर हा ना बनपुरीचा राजा, अतुल भालेकर, बनपुरीचा राजा. चला, लालबागच्या राजानंतर बनपुरीचा राजा. तर हे कोण आहे? बॉलर कोण आहे? सूरज. बॉलिंग स्ट्राइक वरती पाहूया. पहिला चेंडू घेऊन येताना वन साइड जिवाळा भालेकरवाडी. आणि हा सुंदर चेंडू, ब्रह्मास्त्र, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, यॉर्कर चेंडू. सुंदर चेंडू इथे टाकलेला आहे आणि त्याला सन्मान सुद्धा दिलेला आहे. कारण अतुलला माहिती आहे कुठल्या बॉलला सन्मान द्यायचा आणि कुठल्या बॉलला आपण ग्राउंडच्या बाहेर टाकायचं. तर प्रवीण दादा पाहूया, 40+ पण अजूनही तेवढीच चालाकी आणि अजूनही तेवढीच चपळ. प्रवीण दादा पाहूया मैदानामध्ये काय करतायत. दुसरा चेंडू सूरज यांचा, दुसरा चेंडू. पहिला चेंडू यॉर्कर होता. पाहूया दुसऱ्या चेंडूवरती काय करतायत सूरज. सुंदर चेंडू म्हणजे ना वाऱ्याच्या गतीप्रमाणे तो चेंडू निघून गेला. वाऱ्याच्या गतीप्रमाणे, कानाला स्पर्श करून वाऱ्याच्या गतीप्रमाणे तो चेंडू निघून गेला. आणि ही चालाकी आहे त्याची. त्याला माहिती आहे अतुलला यॉर्कर टाकायचे आणि दादांना शॉर्ट पिच टाकायचे. तर पाहूया तिसऱ्या चेंडूवरती तो काय करतो. वेगवान गोलंदाज आहे कुसरूनचा मिस्टर सूरज. आणि हा तिसरा चेंडू दादा यांनी हवेत उडवलेला आहे आणि खाली, आणि कॅच ड्रॉप. आणि ह्या 3 धावा, 2 पळून आणि 1 गोशांकित मध्ये गेलेले, अशा पकडून 3 धावा इथे धावफलकावरती टोटल लागलेले आहेत. 4 धावा, तरी कॅच ड्रॉप झालेला आहे. तर तुम्ही कॅच पकडा आणि मॅच जिंका. तर पाहूया पुढचा चेंडू. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजून ह्या ओव्हरचा 3 चेंडूचा खेळ झाला, अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. अंपायर सामन्याला सुरुवात करायची आहे फटाफट. आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आणि सर्वांना घरी जायचंय. लव सर तर म्हणजे मुंबईवरून येतात, लालबाग परळ. आणि हा चौथा चेंडू आणि हा शॉट आणि हा क्लासिक ब्युटीफुल दादा शॉट आणि हा 6.
तर ह्याच्या अगोदरच्या चेंडूला कॅच ड्रॉप झाली होती आणि त्याच्या पुढच्या चेंडूला 6 धावा गेलेत. तर टोटल 10 धावा लागलेल्या आहेत धाव फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मिस्टर भालेकर अजून खालीच आहेत. मिस्टर भालेकर अजून खाली. त्यांच्या बॅटला अजून बॉल लागला. त्याची बॅट जर लागली ना, त्याची बॅट जर तळपली ना, तर साई 36 आणि हा 1 बॉम्ब्स 4 धावा. पण अतुलला ना मांडलं पाहिजे. अतुलला मी पाहिले, तो साई 36 कधीच नाही करत. तो साई 30 करतो, कारण तो 6व्या चेंडूला मान देतो, सन्मान देतो आणि तो बॉलरलाही समजतो. तर त्याचं साई 36 नसतं, त्याचं साई 30 असतं. का तर बॉलरचा सन्मान, बॉलरचा मान. कारण बॉलरचा पेन आहे ना, तो चांगला समजू शकतो. तर 6वा चेंडू पाहूया आणि हा चेंडू आणि पुन्हा 1 बाउन्स 4 धावा. आणि ना एक कॅच ड्रॉप झाली, त्याच्यानंतर 6, 4 आणि 4 म्हणजे टोटल 14 धावा दादांनी कुठल्या एक कॅच ड्रॉप नंतर. ती कॅच जर पकडली होती ना, तर 14 धावा त्या धावफलकावरती लागल्या नसत्या. नक्कीच या कॅच नक्कीच अर्जुनला थोडा पश्चाताप झाला असेल. ही कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर धावफलकावरती 6, 4, 4 अशा 14 धावा लागल्या. आता आलेला आहे विजय सावंत, कमिटी मेंबर. पाटण तालुक्यामध्ये ना, जर मध्ये पाटण तालुक्याच्या कमिटीमध्ये 11 मेंबर असतील ना, तर ते 11 मधले 10 आहेत ना, ते फक्त खुर्ची बसून असतात. आणि हा आहे ना मेंबर विजय सावंत, तो त्या 11 मधल्या 10 जणांचं काम करून स्वतःचंही काम करतो. आणि ही कमिटी ह्याच्या खांद्यावरती उभी. तर विजय सावंत, बहुतेक तुम्ही लवकरात लवकर उपाध्यक्ष पदावरती पोहोचण्याच्या तयारीमध्ये दिसते. खूप मेहनत आहे तुमची, खूप मेहनत. आणि दिसते ती मेहनत आम्हाला. एकदम साधा माणूस, एकदम भोळा माणूस. कुसरूनचे एक्सप्रेस म्हणलं जातं त्यांना. पहिला चेंडू कोसरूड एक्सप्रेस, पहिला चेंडू आणि स्लोअर वन आणि तेवढा स्लोअर वन आणि तेवढा फास्ट मारलेला चेंडू आउट ऑफ द ग्राउंड. मी म्हंटल होतं मालेकर शांत आहे तोपर्यंत शांत आहे. तो तापला की मैदानामध्ये ऊन जरी आलं ना, तर आग लागला. मैदानामध्ये पाऊस जरी पडला ना, तरी आग लागेल. कारण त्याची बॅट आहे ना, तेवढी तापते, तेवढी गरम होते. पाऊस पडला तरी आग. पाहूया पुढचा चेंडू विजयांचा, बनपुरीचा राजा भालेकर आणि हा यॉर्कर. ब्रह्मास्त्र, ब्रह्मास्त्र आहे, ब्रह्मास्त्र. तर म्हणजे यॉर्करचं ब्रह्मास्त्र. आणि विजयला अनुभव आहे, विजयला खूप अनुभव आहे. विजयला पहिल्या चेंडूवरती 6 दिला, दुसरा चेंडू आणि हा विजयच्या अनुभवावरती भालेकर यांचा अनुभव स्ट्रॉंग. तर त्याची बॅट लागले, त्याची बॅट तळपले, त्याच्या बॅटीतून आग. आता फक्त 6 वर 6 आता फक्त बघायचे. तर याच्यानंतर 32 धावा लागलेल्या धाव फलकावरती. चेंडू दिले जातील, अंपायर चेंडू दिले जातील. 32 धावा लागलेल्या धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही या ओव्हरचे 3 चेंडू बाकी आहेत. मालेकर यांची बॅट गरम, बनपुरीचा राजा आणि हा 4था चेंडू आणि हा स्लोअर वन आणि सुंदर असा चेंडू आणि सुंदर अशी फिल्डिंग. इथे एक धाव आणि ही चप्पळ आहे, हे चप्पळ आहे. 40 प्लस जरी असलो ना, तरी मी पण आहे ना 18 वर्षाच्या मुलाप्रमाणे पळू शकतो. हे दादांचं उदाहरण आहे. आणि इथे 2 धावा धावून काढलेल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि अंपायर चेंडू घ्यायचे. बनपुरीचे दाजी यांचे सुपुत्र आरव, मध्ये खूप आवड आहे, खूप आवड आहे त्याला क्रिकेटची. बनपुरीच्या दाजींचा मुलगा बघा.
आणि हा शॉट आहे यार, क्लास आहे, ब्युटिफुल, BEAUTIFUL, ब्युटिफुल. म्हणजे ना भालेकर म्हणजे भालेकर. आणि बनपुरीचा राजा तुला असंच नाही म्हटलंय, हा ब्रँड आहे ना राजाचा, तो तुला आजपासून लागलाय. तर 5 चेंडू त्यांनी खेळले, 22 धावा त्यांनी कुठल्यात 5 चेंडू मध्ये. आणि हा शेवटचा चेंडू परत स्लोअर 1 टाकलेला आहे आणि इथे 1 धाव काढलेले आहे. आणि हा दोन्ही फिल्डरांच्या मधून, आणि इथे एकच धाव. सुंदर फिल्डिंग, मिस फील्ड झाली. इथे 2 धावाचा प्रयत्न होता भालेकरचा, पण दादानी रोखलंय त्यांना. वेलकम रितेश, यायचंय, वेलकम स्टेजवरती यायचंय, बसायचंय रितेश. वंडर बॉय, चॉकलेट बॉय, डेअरी मिल्क बॉय, यायचंय, बसायचंय. तिसरी ओव्हर आपल्या संघासाठी घेऊन येताना अजय. गोशेटवाडीचा वाघ बघा, पाहायचंय. कॅमेरामॅन जरा अंपायर कडे दाखवायचंय, कॅमेरा फिरवायचाय. गोशेटवाडीचा वाघ, डहाण्या वाघ गोशेटवाडीचा राजेश कुराडे. तिसरी ओव्हर अजय, मळादेवी कुसुंड यांच्याकडून. आणि पुढे आहे भालेकर, बनपुरीचा राजा. भालेकर समोर असेल ना तर बॉलरला घामच फुटला पाहिजे. आणि ही भीती आहे, वाईट चेंडू 1 बाउन्स, ही भीती आहे, ही बॉलरला ना भालेकरची भीती आहे. पाहूया दुसरा चेंडू, पाहूया काय होतंय. आणि हा पुन्हा वरून गेला. आणि हा नो चेंडू घोषित केलेला अंपायरांच्याकडून. अंपायर फ्री हिट असेल, तर पाहूया आता भालेकर काय करतात. 42 धावा लागले, 43 धावा लागलेल्या आहेत धावफलकावरती. तिसऱ्या ओव्हरचा एकही चेंडू नाही झालेला. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू इथे टाकलेले. आणि हा तिसरा चेंडू, आणि हा आउट ऑफ दी पार्क. 6 धावा. भालेकरच्या बॅटला बॉल लागला की तो बाहेरच जाणार. तो ताकदीचा खेळ आणि तो दिमागाचा खेळ आहे. आणि तो ताकद आणि दिमाग दोन्ही वापरतो, म्हणून तो आता ह्या स्टेजला, ह्या लेवल पर्यंत पोहोचलेला आहे. नवी मुंबई प्रीमियम लीग असू द्या, सातारा प्रीमियम लीग असू द्या, सर्व प्रीमियम लीग मध्ये टॉपचा प्लेअर म्हणून, पाटण तालुक्याचा ब्रँड म्हणून खेळतो तो म्हणजे बनपुरीचा राजा अतुल भालेकर. आणि अजून एक 6, बॅक टू बॅक 2 6. तर भालेकर पाहूया तिसऱ्या चेंडूवरती काय करतात. अजय यांचा तिसरा चेंडू, बॅक टू बॅक 2 6. आणि हा तिसरा 6 आहे, हा तिसरा 6. पण मी मगाशी म्हटलं होतं अतुल भालेकरांच्या पाड्यामध्ये साई 36 येतच नाही. अतुल भालेकरांच्या यांच्या पाड्यामध्ये साई 30च येतात, कारण तो 6व्या चेंडूला ना सन्मान देतो, मान देतो. 3 बॉलला 3 6 आलेला आहे. थोडासा कान मंत्र बॉलरला दिला जातोय. आणि हा कान मंत्र दिल्यानंतर पाहूया चौथा चेंडू काय करतोय बॉलर अजय. थोडंसं बर्डन असेल अजयवरती थोडं बर्डन असेल, कारण 3 बॉलवरती 3 6 आणि 2 वाईट टाकलेले आहेत त्यांनी. आणि हा चौथा चेंडू, आणि हा पुन्हा आपटण्याचा प्रयत्न केला. आणि हा नो चेंडू. थोडंसं दडपण दिसतंय अजयवरती. 2 वाईट, 3 6 आणि परत नो चेंडू. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि हा टोलवलेला चेंडू, हा 1. आणि हा 4 धावा. 1 डी असेल. अंपायर एकदा शहानिशा करायचे. अंपायर 4 असतील. तो लाल कलरचा झेंडा लावलाय तर 4 असतील. पिंक कलरचा झेंडा माफी असावी. तर 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. आता मला वाटतं भालेकर 2 बॉलला 2 6 मारेल, कारण ह्या बॉलला त्यांनी सन्मान देऊन 4 मारला. वेलकम नितीन, यायचंय. बनपुरीकर्स यायचंय, बसायचंय. निलेश. आणि हा आलेला आहे चेंडू 6 6 6 6 6 6.
बघितलं त्याला ना, म्हणजे त्याच्या त्या बॅटच्या टोवरती लागलेला हा चेंडू, ताकदीने मारला. अतुल तुझ्या 52 धावा झालेल्या आहेत, तर बॅट वर करायचे पहिले 50. अतुल बॅट दाखवायचे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बनपुरीचा राजा अतुल बालेकर, बनपुरीचा राजा. 50 धावा आजच्या दिवसातला पहिला 50 करणारा हा प्लेयर अतुल बालेकर, आणि हा नो चेंडू असेल. धन्यवाद. परत फ्री हिट. आणि हा मिस झालेला चेंडू अतुल यांच्या बॅट कडून झाली. तर समाप्त झालेला आहे. तर किती झाले? 74 रन्स धाव फलकावरती लागलेल्या, 74 धावा. अतुल बालेकर, तुम्हाला अनलिमिटेड ताली हॉटेल भाग्यश्री यांच्याकडून यावंच लागतंय. अनलिमिटेड खायचंय, यावंच लागतंय. क्वांटिटी आणि क्वालिटी अनलिमिटेड. यायचंय हॉटेल भाग्यश्री मध्ये. वेलकम अतुल, कॉंग्रॅच्युलेशन. 50 धावा. खूप सुंदर खेळ केलास तू, आणि त्याला म्हटलं जातं, त्याला म्हणजे तो ब्रँड आहे बनपुरीचा, ब्रँड बनपुरीचा राजा. जसा लालबागचा राजा आपला फेमस आहे, तसा बनपुरीचा राजा. तर 74 धावा लागलेल्या आहेत धाव फलकावर, आणि 75 धावाचं आव्हान असेल कुसरुंड यांना. आणि थोडस आव्हानात्मक आव्हान त्यांना भेटलेलं आहे, पण कुसरुंड टीम आहे ना, त्यांच्यामध्ये ती ताकद आहे त्या 75 धावा काढायची पण. तर पुढील टॉस पुढील टॉस घ्यायचा आहे. बनपुरीकर 11 वर्सेस वंडर बॉय रितेश. यायचंय. कुठला आहे तुमचा? तर पुढील टॉस घ्यायचा आहे बनपुरीकर 11 आणि स्वर्गीय समीर दादा भाई डिगे प्रतिष्ठान बाचोली. यायचंय. यायचंय. हॅलो हॅलो. नितीन यायचंय टॉस साठी लवकरात लवकर. टॉस साठी यायचंय इथे. अमोल दादा यांच्या आजचे टॉस घेतला जाईल. नितीन यायचंय लवकर. नितीन लवकर यायचंय. निलेश आलेले आहेत टॉस साठी. वंडरबाय बनपुरी रितेश आणि निलेश बनपुरी. पाहूया टॉस इथे. तर बनपुरीकर 11 टॉस विन झालेले आहेत, आणि आपला निर्णय गुलदस्त्यात आहे. 2 दिवसांनी सांगणार. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे बनपुरीकर 11 यांनी. बनपुरीकर 11 टॉस विन आणि क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलेला आहे. तर मळादेवी कुसरून आपले 2 बॅटर पाठवायचे आहेत, लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे आहेत आपले 2 बॅटर. आणि जिवाळा फिल्डिंग लावून घ्यायचे लवकरात लवकर. 1 साइड जिवाळा, माफ करावा, करत लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. बस एवढीच इच्छा. तर पहिला चेंडू घेऊन इथे कोण आहे? अतुल बालेकर, बनपुरीचा राजा. अतुल बालेकर पहिला चेंडू. तर पहिला चेंडू अतुल बालेकर. ऑन. जायचंय नितीन, जायचंय. तुला कळतंय, मला तुला जायची इच्छा आहे, तू जाऊ शकतोस नितीन. जायचंय नितीन, जायचंय. हा
सनी तुम्ही स्कोरर म्हणून होता तर तुमच्यासाठी सँडविच मागवलंय, तर संपलं तर परत आमच्याकडे मागायचं नाही, नोंद घ्यावी याची. चला हॉटेल पहिला चेंडू भालेकर यांचा पाहूया. आणि हा चेंडू ही म्हणजे तर ज्यांनी ज्यांनी अंपायरचं योगदान केलंय ना त्यांना पाटण तालुक्याचे अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांच्याकडून हॉटेल बागेश्रीला अनलिमिटेड थाली 250 रुपये मध्ये मटन अनलिमिटेड थाली हॉटेल बागेश्री अंपायरच्या भूमिकेमध्ये ज्यांनी ज्यांनी काम केले त्यांना. आणि हा दुसरा चेंडू उडवलेला आहे आणि चेंडू खाली प्लेयर 1 बाउन्स आणि 1 टप्पा त्याच्या हातामध्ये आणि 1च धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा नाही केलेला इथे. पाहूया आता बालेकर वर्सेस अजय. बालेकर वर्सेस अजय पाहूया. तिसरा चेंडू तिसरा चेंडू बालेकर यांचा. बालेकर यांना बॉल नाही टाकत, ते तोप सोडतात, तोप ही तोप. आणि हा चेंडू आणि हा बाहुबलीच्या वरून 6. तू मला मारू शकतोस ना बालेकर, तर मी पण तुला मारू शकतो. तर एक 6 आलेला आहे तिसऱ्या बॉलवरती. चौथा चेंडू भालेकर यांचा आणि हा स्लोअर 1 टाकलेला आहे. स्लोअर 1 चेंडू आणि हा रनआउटच्या आणि हा OUT आउट रनआउट. तर पाटण क्रिकेट असोसिएशनचा कमिटी मेंबर विजय मैदानामध्ये. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. अतुल बालेकर यांचे 4 चेंडू झालेले आणि या 4 चेंडूवरती फक्त 7 धावा आलेल्या आहेत. तर स्पीडअप घ्यायचंय विजय, लवकर जायचंय. तुम्ही कमिटी मध्ये आहात तर तुम्हाला सुद्धा काळजी असेल, लवकर स्पीडअप घ्यायचंय, फटाफट चालू करायचे मॅच. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 5वा चेंडू पाहूया अजय काय करतोय 5व्या चेंडूवरती. आणि हा चेंडू आणि हा म्हणजे ना तोफेतून गोळा निघतो ना तसा त्याच्या हातातून चेंडू निघतो. हा सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 6वा चेंडू इथे जायचंय. 6वा चेंडू भालेकर यांचा. पाहूया 6व्या चेंडूवरती अजय आणि हा वाईट. नाही हा नाही, वाईट चेंडू, वाईट चेंडू. धन्यवाद अंपायर, धन्यवाद. वाईट चेंडू. अंपायर इकडे जरा तुम्ही म्हणजे इकडे बघून जरा आम्हाला द्यायचंय, तुम्हाला डायरेक्शन द्यावं लागेल कारण इथे आम्ही कन्फ्युज होतोय. पाहूया शेवटचा चेंडू बालेकर यांचा. मनपुरीचा राजा आणि हा बॉलर ना म्हणजे त्याच्या हातातून बॉल नाही निघत, तोफेतून जसे गोळे निघतात ना तसे त्याच्या हातातून बॉल निघतात. तर तो बॅटला जरी त्याच्या बॉल लागली तरी त्याची बॅट गरम आणि त्याच्या हातात जरी बॉल आला तरी तो बॉल गरम. तर आणि नितीन तुम्ही चालेल राहू शकता तुम्ही. तर प्रवीण दादा हरुगडे स्मार्ट क्रिकेटर, क्वालिटी क्रिकेटर. वय वर्ष 40+ असू दे पण मी 18 वर्षाच्या मुलाला पण धावायला ऐकणार नाही. ते म्हणजे प्रवीण दादा. तो ब्रँड आहे, तो क्लास आहे. आणि या अरे बापरे. आणि हा थ्रो गच्चाल थ्रो म्हणता येईल याला, एकदम गच्चाल थ्रो. आणि हा वंडी मध्ये घोषित धावामध्ये गेलेला आहे. तर ह्या 3 धावा. तर ह्या 3 धावानंतर अंपायर 3 धावा 3. तर ह्या 3 धावानंतर धावफलकावरती 13 धावा लागलेल्या आहेत. दुसरा चेंडू प्रवीण दादा यांचा. पाहूया. आणि हा क्लासिक शॉट विजय यांच्याकडून. आणि ह्या पुन्हा 2 धावा.
2 धावांचा खेळ. तिसरा चेंडू प्रवीण दादा यांचा पाहूया. आणि हा स्लोवर वन. फसवलंय विजय, तुम्हाला फसवलं गेले, पूर्णपणे फसवलं गेले इथे. आणि हा खूप स्लो टाकला चेंडू. चौथा चेंडू पाहूया प्रवीण दादा आरुगडे यांचा चौथा चेंडू. आणि हा वाईट 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 वाईट. ही स्टाईल आहे अंपायरची, ही स्टाईल आहे, ही क्वालिटी. 1 बाउन्स प्लस ही स्टाईल आहे. कारण तो गोशेटवाडीचा वाघ आहे. वाघ नाही फक्त ढाणे आहे, तो ढाण्या वाघ. पुन्हा वाईट. धन्यवाद अंपायर, धन्यवाद. तर हा वाईट चेंडू. या वाईट चेंडू नंतर धावफलकावरती 17 धावा लागलेल्या आहेत. आणि हा क्लासिक ब्युटिफुल आउट ऑफ द पार्क. आणि अंपायरचा निर्णय पाहूया. नो चेंडू आहे, नो चेंडू आहे. नो प्लस 1. चेक करायचंय. ओके ठीक ठीक आहे. नो नो चेंडू. कमरेच्या वरती टाकलेला हा चेंडू. नो चेंडू. पाहूया पुढचा चेंडू प्रवीण दादा यांचा. आणि हा दांडा गोल, पण हा फ्री हिट होता. दांडा गोल केला पण फ्री हिट होता. एकटा अजय लढतोय त्याच्या टीम साठी. एकटा बॅट फिरवतोय, एकटा मारतोय. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 1 चेंडू बाकी दादा तुमचा. शेवटचा चेंडू या ओव्हरचा पाहूया. आणि हा 6. खूप लांब मारलाय, खूप लांब. आईच्या गाव. 6 पहिला. हा बाहेरून आतमध्ये आलाय. नवीन नियमानुसार हा 6 दिला जाईल. तर अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लवकरात लवकर चालू करायचे. बनपुरीचा बाहुबली, छोटा बाहुबली, लवकरात लवकर संपून घ्यायचे ओव्हर. तर बनपुरीचा बाहुबली, छोटा बाहुबली, छोटा बाहुबली. कुठला कुठं पाहूया. पहिला चेंडू यांचा विवेक वरपे यांचा पहिला चेंडू. आणि पहिल्या चेंडूला विजयाने पोहोचवलेला आहे आउट ऑफ द पार्क. 6 या 6 धावा. तर दुसरा चेंडू पहिल्या चेंडूला आउट ऑफ द पार्क पोहोचवलंय. पाहूया दुसऱ्या चेंडूवरती विजय काय करतोय. आणि दुसरा चेंडू अंपायर निर्णय कळवायचा. 6 धावा. धन्यवाद. बॅक टू बॅक 2 6 येते. आणि 45 धावा लागलेल्या आहेत धावफलकावरती. अजून 4 धावा, अजून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया. तर 4 ला 4 6 मारतो का विजय. पाहूया. तिसरा चेंडू वरते यांचा. आणि हा क्लासिक ब्युटिफुल आउट ऑफ द पार्क. 6. साई त्रिक 18. आता बघूया साई 24 करतोय की काय करतोय. आहे तिथे विजय यांनी
तर पाहूया अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे यात. आता 49 धावा लागलेल्या धावफलकावरती. आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे. 3 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे आणि हा गोशांतिक क्षेत्रामध्ये 1 धाव. नवीन चेंडू घ्यायचा चालू करायचे मॅच. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आता. 50 धावा लागलेल्या धावफलकावरती. माळादेवी कुसुंडे यांचा चांगला प्रयत्न होता या मॅच मध्ये जिंकण्याचा. क्लासिक ब्युटिफुल आउट ऑफ द पार्क. 4 धावा. अजून 4 धावा धावफलकावरती ऍड झाल्या. 54 धावा लागलेल्या धावफलकावरती. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजय ऑन स्ट्राइक, विजय ऑन फायर आणि हा 6. क्लासिक शॉट विजय, क्लासिक ब्युटिफुल. घ्यायचे बनपुरीकर 11 लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्यायचे आणि स्वर्गीय समीर दादा डिगे प्रतिष्ठान बाचोली आपले 2 बॅटर लवकरात लवकर मैदानात पोहोचवायचे. बनपुरीकर 11 फिल्डिंग सजवून घ्यायचे लवकरात लवकर.